पवारांसारखं एवढं मोठं कुटुंबाच्या थोरल्या सुनबाई म्हणून सगळं कुटुंब सांभाळण्याचं, एवढं मोठं पवार कुटुंब सांभाळण्याचं, एकत्र ठेवण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी ते केलेलं आहे. त्यामुळं आजीदादांच्या माघारी त्या केवळ महिला आहेत म्हणून त्या ठिकाणी त्या पदाला न्याय देऊ शकणार नाहीत असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. सोनिया गांधी या परदेशातून आपल्या भारतात आल्या. राजीव गांधी यांच्या त्या पत्नी, इंदिरा गांधी यांच्या सुनबाई, ज्या वेळेला राजीव गांधी बॉम्बस्फोटमध्ये त्यांची हत्या झाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये कुठलाही राजकीय अनुभव नसलेला, माहेरला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा आली. त्या सोनिया गांधींनी त्या काँग्रेस पक्षाला 2दा पंतप्रधान मिळवून पद दिलं. त्यांना आपला देशच माहीत नव्हता, आपला भाग माहीत नव्हता, आपला शहरी भाग, ग्रामीण भाग माहीत नव्हता. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत या भारताचा काहीच माहीत नसलेल्या सोनिया गांधी जर या देशाचा कारभार पाहू शकल्या तर पूर्ण राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आणि मी सांगितल्याप्रमाणे एवढा राजकीय प्रशासकीय अनुभव असलेल्या सुनेत्रा वहिनींना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद पेलवणार नाही असं म्हणणं त्यांच्यावर अन्यायकारक होईल. निश्चितपणे त्या पदाला त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय देऊ शकतील याची मला